नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी YouTube चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण TRTI CET 2025 यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यामध्ये स्पेशल आपण TRTI संस्था जी आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत आणि ही जी संस्था कार्यरत असणार आहे मित्रांनो, ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी असणार आहे. या संस्थामार्फत तुम्हाला फ्रीमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. त्याच सोबतच जवळपास 70 ते 72 हजारापर्यंत तुम्हाला 6 महिन्याचं जे प्रशिक्षण भेटणार आहे त्याच्या सोबत शिष्यवृत्ती देखील दिली जाते मित्रांनो. याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली होती. तर बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एसएमएस येत होते की नक्की TIT ची जी प्रशिक्षण संस्था आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये पोलीस व सैन्य प्रशिक्षण याच्यासाठी अर्ज कसा भरायचा, याची जी CET असणार आहे याच्यासाठी सेपरेट आपल्याला माहिती सोबत एक सेपरेट व्हिडिओ बनवा. तर हा व्हिडिओ स्पेशल TITI जी आहे मित्रांनो, तर TIT CET 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला माहिती भेटणार आहे. तर बघा मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांकडून चुका कुठं होत आहे याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती देऊन घेतो. तर बघा मित्रांनो, जी मेन वेबसाईटची लिंक आहे ती एकच आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर bhaticet.in ही मेन वेबसाईट आहे. आता या वेबसाईटला जास्त विद्यार्थी व्हिजिट करतात आणि यावरतूनच लगेच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करतात. आणि याच्यामध्ये होतंय काय नक्की, याच्यामध्ये जो इंटरफेस आहे सर्वांचा सारखा आहे मित्रांनो. जवळपास सर्व जी प्रक्रिया आहे ती सर्व सारखीच आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ही जी प्रक्रिया आहे ती देखील सारखीच आहे मित्रांनो. फक्त जर म्हटलं तर पुढे जे आपल्याला अशा प्रकारचं TITI म्हणा, बघा आपल्याला सर्व लिंक्स एकदा दाखवून घेतो. तर बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर TIT साठी अर्ज भरायचा असेल तर फक्त स्लॅश जोडून पुढे TIT आपल्याला बघण्यासाठी भेटतं. सारथीसाठी अर्ज करायचा असेल तर सारथी त्याच स्वरूपामध्ये महाज्योती आणि ERT. परंतु मेन वेबसाईट बहुतेक विद्यार्थी ओपन करतात आणि इथूनच लगेच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करतात. तर ही भारतीची लिंक आहे मित्रांनो, ठीक आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर ही जी संस्था आहे मित्रांनो ती SC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे. आणि जेव्हा तुम्ही पुढे फॉर्म भरून जाता त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायचं जे ऑप्शन असतं तिथं फक्त SC कॅटेगरीचं ऑप्शन येतं. इथे बहुतेक विद्यार्थी चुका करत आहे आणि याच लिंकला ओपन करून इथं फॉर्म भरायला सुरुवात करत आहे. आता बघा या सर्व लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी उपलब्ध करून देतोय. ज्याचा पण तुम्हाला अर्ज भरायचा असेल त्याच्यासाठी तुम्ही अर्ज भरू शकता. परंतु स्पेशल या व्हिडिओच्या माध्यमाने जर म्हटलं तर मी TRTचा अर्ज कसा भरायचा किंवा तीच लिंक ओपन करून मी तुम्हाला सांगणार आहे. मागील व्हिडिओ जो बनवला होता डिटेलमध्ये तो भारतीचा होता, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा भरायचा SC कॅटेगरीचे उमेदवार असेल तुम्ही तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. आता तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित समजून आलं असेल तर त्यासाठी मी ही लिंक ओपन केलेली आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी जे ऑप्शन आहे MPSC UPSC त्याच्यासोबत जर म्हटलं तर पोलीस व सैन्य प्रशिक्षण याच्यासाठी बहुतेक उमेदवार इथं अर्ज करतात. तर तो अर्ज कसा भरायचा या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेत आहोत. तर चला आता अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत. त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल आणि आपल्या टीम कडून आपल्याला अतिशय कमी किमतीमध्ये ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर इथे वरती एक नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही WhatsApp वरती संपर्क करू शकता. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट पाठवली जाईल आणि तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल. तर चला आता ऑनलाईन अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत. बघा वेबसाईटची लिंक इथे देखील तुम्ही बघू शकता. TIT ची आपण ओपन केलेली आहे. इथे रजिस्टरचं ऑप्शन आहे, रजिस्टर या ऑप्शन वरती आपण क्लिक करणार. इथे आपलं पहिलं नाव टाकणार, त्यानंतर इथे आपलं मधलं नाव टाकणार आणि इथं आपलं आडनाव टाकणार. आता इथे स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका मित्रांनो, कारण यामध्ये जर म्हटलं तर पहिली CET होणार आहे, त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन होऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका. 10वीच्या मार्कशीटवरती जशी माहिती आहे तशीच माहिती भरा. बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एसएमएस आले होते की नक्की 10वीचं जे आमचं मार्कशीट आहे त्याच्यावरती आडनावाने सुरुवात होत आहे, तर पहिलं नाव आडनाव टाकायचं का? असं नाहीये मित्रांनो. स्वतःचं पहिलं नाव टाका, वडिलांचं नाव टाका आणि आडनाव टाका. फक्त आपल्याला स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही. जसं 10वीच्या मार्कशीट वरती नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथं मेन्शन करायचंय. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं जन्मतारीख भरण्यासाठी ऑप्शन आहे बघा. इथं आपल्याला क्लिक करायचंय. वर्ष सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल. वर्ष तुम्ही अशा स्वरूपामध्ये मागे पुढे घेऊ शकता. जे पण वर्ष असेल ते आल्यानंतर तुम्हाला इथं महिना सिलेक्ट करायचा, ठीक आहे. जसं की उदाहरणार्थ इथं मी वर्ष इथं सिलेक्ट करतो, ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर महिना इथं मी सिलेक्ट करतो. त्यानंतर जन्म दिनांक या स्वरूपामध्ये. त्यानंतर पुढे आपलं वय इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर पुढे आपल्याला एक ईमेल आयडी इथं भरायचा आहे. ईमेल आयडी भरल्यानंतर तोच ईमेल आयडी पुन्हा भरायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर भरायचा आहे. तोच मोबाईल नंबर पुन्हा आपल्याला टाकायचा, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर जनरेट OTPचं ऑप्शन येतं मित्रांनो. जनरेट OTP यावरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड केला जाईल, तो OTP इथं टाकायचा आणि त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा तुम्हाला इथं बघून टाईप करायचा, फक्त खाली जसं तसं. त्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचंय. तर पटकन ही प्रक्रिया मी करून घेतो.
पुढे तुम्हाला लगेच समजून येईल स्पेशल TRTI साठी कोणकोणत्या योजना आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही अर्ज भरू शकता. स्पेशल जर म्हटलं तर पोलीस व जे सैन्य प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा भरायचा. तर पटकन ही सर्व माहिती टाकून मी इथं सबमिट वरती क्लिक करत. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. तर बघा इथे आपल्याला एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड इथं उपलब्ध करून दिला जातो. लॉगिन आयडी शक्यतो तुमचा इथे ईमेल आयडीच असतो आणि जो पासवर्ड असतो तो तुमची जन्मतारीख असतो. ठीक आहे, तर पासवर्ड आणि लॉगिन आयडी तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि इथं बघा चेंज पासवर्डचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे जर म्हटलं तर आता जो जुना पासवर्ड आहे म्हणजे जी जन्मतारखेचा पासवर्ड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत होता तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर नवीन पासवर्ड इथे सेट करायचा आहे आणि तोच नवीन पासवर्ड तुम्हाला री एंटर करायचा, कन्फर्म करायचा. व्यवस्थित पासवर्ड तुम्ही टाकताना किंवा तयार करताना व्यवस्थित तो लिहून ठेवा कुठं ना कुठं, कारण इथून पुढे जेव्हा पण तुमचं प्रवेशपत्र वगैरे येईल त्यासोबत रिझल्ट वगैरे येईल तेव्हा याच लॉगिन आयडी पासवर्डची तुम्हाला गरज पडणार आहे. लॉगिन आयडी तुमचा ईमेलच असतो त्याच्यामुळे काही अडचण नाही, परंतु पासवर्ड तयार करताना व्यवस्थित तुम्ही कुठं ना कुठं तो लिहून ठेवा जेणेकरून पुढे लॉग इन करते वेळेस तुमच्या लक्षात राहील. तर तुम्हाला जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड दोनदा टाकून कन्फर्म करायचा आणि चेंज पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचा येईल तुमचा चेंज जो पासवर्ड आहे तो चेंज सक्सेसफुल झालेला आहे. ओकेचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारचं लॉगिन पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा, जो पासवर्ड चेंज केलाय तो पासवर्ड टाकून इथं साइन इनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे येऊन जाईल. तुम्ही जी बेसिक इन्फॉर्मेशन टाकली होती तुमचं नाव वगैरे ते तुम्हाला इथे दिसून येईल. इथून खाली तुम्हाला इथं फॉर्म भरायला तर सुरुवात करायची आहे. तर इथे बघा इथे सर्वप्रथम आपल्या वडिलांचं नाव टाकायचं. इथे आपल्याला आपल्या आईचं नाव टाकायचं. ठीक आहे, पहिलं नाव टाकलं फक्त तरी चालेल, काय अडचण नाही. त्यानंतर इथं नॅशनॅलिटी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इंडियन. त्यानंतर आधार कार्डचा नंबर टाकायचा. त्यानंतर जनरल मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर मॅरिटल स्टेटस जे ऑप्शन आहे मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारले आपल्या नावामध्ये कधी बदल झालेला आहे का. जर तुमच्या नावामध्ये कधीही बदल झाला असेल तर तुमचं जे नवीन नाव बदललंय ते तुम्हाला इथं टाकणं गरजेचं असतं. येस वरती क्लिक करायचंय आणि जे नवीन नाव बदललंय ते तुम्हाला इथं एंटर करायचंय. इथं अजून एक गोष्ट चुका करतात मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांनी चुका करतात. आता नावामध्ये बदल झाला का आधार कार्डवरती जे नाव असतं ते बदलतं. आता ते काय करतात की आधार कार्डवरती जे नाव आहे तेच पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस आपलं पहिलं नाव मधलं नाव आडनाव टाकायचं होतं तिथे ते भरून देतात. तर तसं करू नका. आपल्या डॉक्युमेंटवरती जे आपले महत्वाचे जे सर्टिफिकेट आहे जसं की 10वी-12वीचं पासिंग सर्टिफिकेट याच्यावरती जे नाव असतं तेच तुम्हाला वरती टाकायचंय आणि नावामध्ये कधी बदल झाला असेल तर येस करून खाली जे नाव बदललंय ते फक्त इथं मेन्शन करायचंय. नावामध्ये बदल झाला नसेल तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय, काय अडचण नाही. ठीक आहे, त्यानंतर खाली यायचंय. इथे आता खाली आल्यानंतर इथे आपल्याला इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं मित्रांनो. आता यामध्ये बघा आपल्याला एसटी कॅटेगरीसाठी जे आहे TITI ते मी इथं सांगत आहे, त्याची जी प्रक्रिया आहे ती सांगत आहे. तर तेच आलेलं आहे, बघू शकता इथं TITI. ठीक आहे, तर ते मी इथं इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलं. नंतर पुढे बघा आपल्याला इथं योजना निवडायची, स्कीम निवडायची मित्रांनो. तर बघा पहिले जर म्हटलं तर UPSCच आहे. त्यानंतर खालील जे 4 आहे मित्रांनो MPSC चे बघण्यासाठी भेटतात, जे की वेगवेगळ्या एक्झाम नुसार आपल्याला इथं दिलेले आहेत, ते जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, जी लेवल असते एक्झामची त्याच्यानुसार आपल्याला प्रशिक्षण, त्यासोबत जर म्हटलं तर जी शिष्यवृत्ती योजना आहे याच्याबद्दल इथं माहिती दिली. त्यानंतर जर म्हटलं तर खाली आल्यानंतर IBPS मधील जर म्हटलं तर IBPS च्या ऑल एक्झाम झालं, SBI झालं, RBI झालं, त्यासोबत RRB झालं, नाबार्ड झालं. तर यामधील ज्या ग्रेड A व ग्रेड B याच्या लेवल असतात, ज्या की ग्रॅज्युएशन लेवलच्या असतात मित्रांनो, यांची जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल त्याच्यासोबत आपल्याला ट्रेनिंग सोबत जी शिष्यवृत्ती आहे याचा लाभ घ्यायचा असेल तर ते तुम्ही इथं निवडू शकता मित्रांनो. ठीक आहे, बाकी लास्टला जर म्हटलं तर SSC CGL चं दिलेलं मित्रांनो, ही देखील आपल्याला जर म्हटलं तर कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम असते मित्रांनो. याची जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल, प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही हे निवडू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथं शिष्यवृत्तीचा लाभ व त्याच्या सोबत प्रशिक्षणाचा लाभ इथं भेटणार आहे. तर बघा आता इथेच बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की ST कॅटेगरीसाठी जी TRTI मार्फत ST कॅटेगरीसाठी पोलीस व सैन्य प्रशिक्षण असतं मित्रांनो 6 महिन्याचं. याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला जवळपास 70 ते 72 हजार रुपये मिळत असतात शिष्यवृत्तीच्या माध्यमाने. त्याच्यासोबत तुम्हाला प्रशिक्षण देखील फ्री मध्ये दिलं जातं मित्रांनो. तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर सध्या स्थितीला ते अर्ज चालू नाहीये मित्रांनो. आज तारीख जेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे आज तारीख आहे 5/8/2025 आणि सध्या स्थितीला जर म्हटलं तर त्याचं ऑप्शन नाहीये किंवा त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली नाहीये असं देखील म्हणायला हरकत नाही. बाकीचे जे पण आहेत आता याच्यामध्ये एकच नाहीये मित्रांनो. सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर आपल्याला भरपूर एक्झाम आहेत. बार्टी, TIT झालं, सारथी झालं, महाज्योती झालं, ERT झालं. तर या सर्व वेगवेगळ्या ज्या संस्थांच्या आता एक्झाम आहे याच्या एक्झाम दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन केलं जातं आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला प्रशिक्षण प्लस आपल्याला स्कॉलरशिप दिली जाते मित्रांनो, शिष्यवृत्ती दिली जाते.
जाते. तर सर्वांचे जर एकत्रित जरी विचार केला तर सर्व ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या एक्झाम आहेत त्यांचेच आता सध्याला फॉर्म सुटलेले आहेत मित्रांनो. जे 12वी वरती आहे, जसं की एसटी कॅटेगरीसाठी स्पेशल TRTI मार्फत एसटी कॅटेगरीसाठी पोलीस व सैन्य प्रशिक्षण असतं 12वीच्या याच्यावरती, आणि याच्यामध्ये तुम्हाला 72,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती भेटत असते. त्याच्यासाठी फॉर्म सुरू झालेले नाहीये, कारण यावरतीच बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते. तर सध्याला जर म्हटलं तर पहिले जरी म्हटलं, गेल्या वर्षी जरी म्हटलं तर पहिले जर म्हटलं तर ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या एक्झाम होते मित्रांनो त्यांच्यासाठी जे प्रशिक्षण होतं तर त्याचे पहिल्यांदा फॉर्म सुटले होते. तर यावर्षी देखील तेच केलेलं आहे. फक्त मेन वेबसाईट एकच ठेवलेली आहे, त्याच्याच माध्यमाने एकच कंबाईन सीईटी घेतली जाणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण कोणत्याही एक्झामसाठी अर्ज करू शकतो, काय अडचण नाही. याच्यामध्ये बघा UPSC आहे, MPSC आहे, त्यासोबत ग्रॅज्युएट लेवलचे आपल्याला जसं की SSC CGL आहे, RRBच्या एक्झाम आहेत, NTB याच्यामध्ये जर म्हटलं तर IBPSच्या किंवा SBIच्या एक्झाम आहेत, या सर्व इन्क्लूड केलेल्या आहेत. यांचा सर्व अभ्यासक्रम इन्क्लूड केलेला आहे मित्रांनो. परंतु 12वीच्या लेवलची जसे की पोलीस भरती झालाय याच्यामध्ये कोणताही उल्लेख नाहीये किंवा त्याचे अर्ज सुरू झालेले नाहीये असं म्हणायला हरकत नाही. त्याचं जे पण अपडेट असेल ते रेग्युलर आपल्याला या YBD अकॅडमी नावाच्या चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सर्व सध्याला जे फॉर्म चालू आहे ते फक्त ग्रॅज्युएट लेवलचे जे एक्झाम आहे त्यांचं जे प्रशिक्षण आहे ते चालू आहे. जर तुम्हाला हे भरायचे असेल तर तुम्ही भरू शकता. UPSC MPSC त्यासोबत IBPS किंवा आपल्याला वेगवेगळे IBPS मार्फत ज्या एक्झाम होतात त्यांचे भरू शकता. RRB चे ऑप्शन आहे, SSC चे CGL चे ऑप्शन आहे. याची जर तुम्ही तयारी करत असाल तर याच्यासाठी तुम्ही भरू शकता. याच्यामध्ये जर म्हटलं तर स्कॉलरशिप देखील तुम्हाला जास्त भेटणार आणि जो कालावधी असतो तो देखील 1 वर्षाचा असतो मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये चांगली स्कॉलरशिप भेटणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर 1 लाख प्लस स्कॉलरशिप असते. त्याच्यासोबत जर म्हटलं तर तुम्हाला प्रशिक्षण देखील दिलं जातं. तर हे देखील चांगलं आहे. परंतु बहुतेक विद्यार्थ्यांचं 12वी झालं असतं त्याच्यामुळे त्यांना पोलीस भरतीचं प्रशिक्षण घ्यायचं असतं, तर ते अर्ज सुरू झालेले नाहीये. कारण हा व्हिडिओ बनवायचा हेतू तो होता की ते फॉर्म सुरू झालेला आहे की नाही किंवा जी प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे. आता इथे जर म्हटलं तर कोणतंही जरी तुम्ही सिलेक्ट केलं काही अडचण नाही मित्रांनो. ठीक आहे. आता जर तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलची भरायची असेल TRTI मार्फत त्याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल त्याच्याविषयी सेपरेट माहिती दिलेली आहे आपण. काळजी करू नका, चॅनलवरती सर्च करा. याच्यामध्ये ग्रॅज्युएट लेवलसाठी किती शिष्यवृत्ती आहे बाकी सर्व डिटेलमध्ये माहिती आपण दिलेली आहे. आता इथून पुढे जर म्हटलं तर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जसं की ST कॅटेगरीसाठी आहे तर एकच कॅटेगरी येणार. त्यानंतर आपल्याला इथं विचारलेलं आहे सर्वप्रथम यामध्ये जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला बघा आपली सब कास्ट विचारली मित्रांनो. ठीक आहे. तर इथं कास्ट आपल्याला जे पण असेल ते आपण इथं वरती देखील सर्च करू शकतो. अशा प्रकारे जे पण असेल ते तुम्ही इथे सर्च करणार, त्यानंतर ते सिलेक्ट करणार, त्यानंतर खाली येणार. खाली आल्यानंतर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही असं विचारलंय. त्यानंतर इथं आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला विचारलंय ते कोणी इश्यू केलेलं आहे तर आपल्या सर्टिफिकेट वरती असतं तर ते आपल्याला टाकायचंय. त्यानंतर यामध्ये आपल्याला जिल्हा निवडायचा मित्रांनो सर्वप्रथम. तर जो पण जिल्हा असेल तो आपण आपला जिल्हा निवडणार, इश्यू कुठून केलंय ते. त्यानंतर आपल्याला जर म्हटलं तर तहसीलचं आपल्याला नाव द्यायचं मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं व्हॅलिडिटी आहे की नाही असं विचारलंय तर व्हॅलिडिटी इथं येस आपल्याला व्हॅलिडिटी पुढे लागणारच आहे. ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी व्हॅलिडिटी इथं कंपल्सरी असते मित्रांनो TRTI साठी. जर नसेल तर लगेच अर्ज भरा मित्रांनो. व्हॅलिडिटी येण्यासाठी जास्त टाइम लागत नाही. आता सध्याला जर म्हटलं तर तुमची फक्त CET आहे त्याच्यामुळे सध्या तुम्हाला लगेच व्हॅलिडिटी लागणार नाही. हा एक अजून प्रश्न विचारला जात होता की व्हॅलिडिटी लगेच लागते का, असं नाहीये. आता ST कॅटेगरीच्या उमेदवारांची देखील कास्ट व्हॅलिडिटी लवकर येत असते मित्रांनो. ऑनलाईन अर्ज भरायचा, अर्ज भरल्यानंतर लगेच तुम्ही तुमचं जिथं पण जे आदिवासी विकास विभाग भवन असतं मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार, चेहरा वगैरे तुमचा एक फोटो घेतला जातो आणि लगेच तुमचं काही दिवसामध्ये 5 ते 10 दिवसामध्ये देखील व्हॅलिडिटी येऊ शकते मित्रांनो. ठीक आहे. तर सध्या स्थितीला जर म्हटलं तर तुम्हाला फक्त CET द्यायची आहे म्हणजेच तुमचं सिलेक्शन होईल की नाही ते पुढची प्रक्रिया राहिली. त्यासाठी जी कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे मित्रांनो किंवा टेस्ट आहे ती देण्यासाठी तुमचा हा फॉर्म आहे. तर लगेच तुम्हाला व्हॅलिडिटी कंपल्सरी नाहीये, परंतु जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला व्हॅलिडिटी लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. व्हॅलिडिटी असेल तर येस करा, अदरवाइज नो केलं तरी चालेल. नंतर व्हॅलिडिटी दिली तरी चालेल. असेल तर लगेच येस करा, लगेच व्हॅलिडिटीची माहिती टाका. इथं व्हॅलिडिटी नंबर, इश्यू डेट, त्यानंतर ऑथॉरिटी कोणी इश्यू केलेलं आहे त्याची ऑथॉरिटी तुम्हाला इथे दिलेली असते. तर तुमचं ऑफिस जिथं पण असेल नाशिक, पुणे, यवतमाळ वगैरे सर्व दिलेले आहेत. हे जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथं बघा वेगवेगळे. तर हे तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं जर म्हटलं तर डिस्ट्रिक्ट तुम्ही इथं सिलेक्ट करणार, तहसील सिलेक्ट करणार. त्यानंतर महाराष्ट्राचे डोमेसाईल आहे, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का नाही असं येस वरती सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे की नाही ते विचारलंय ते आपण करणार. डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर टाकणार, कोणी इश्यू केलेलं आहे ते आपण इथं टाकणार. त्यानंतर पुढे आल्यानंतर पुढे बघा
आपल्याला डिसेबल इथं आपण अपंग वगैरे आहे की नाही विचारले असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. त्यानंतर अनाथ आहात का नाही असं विचारलंय, येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार. पुढे आपल्याला इथं बघा आपल्याला काय विचारलेलं आहे. आता इथे बघा, इथे जर म्हटलं तर या अगोदर तुम्ही TIT मार्फत कोणत्याही एक्झामची तयारी करून घेतली आहे का, म्हणजे प्रशिक्षण घेतलेलं आहे की नाही असं विचारलंय मित्रांनो. यावरती तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करणार. कोणत्या एक्झामसाठी कोणत्या कोर्ससाठी तुम्ही इथं घेतलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती देणार. तर याच्यामध्ये देखील जर म्हटलं तर पोलीस भरतीचा कुठेच उल्लेख नाहीये. तर तुम्ही बघा पोलीस भरतीचा कुठेच उल्लेख नाहीये. तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार जर म्हटलं तर हे अजून कन्फर्म नाहीये मित्रांनो. परंतु जर म्हटलं, जर या अगोदर तुम्ही TITचा जर पोलीस व सैन्य प्रशिक्षणाचा लाभ घेतला असेल तर तुम्ही या ग्रॅज्युएट लेवलसाठी अर्ज करू शकता. कारण जर आपण इथं यस केलं बघा, या अगोदर आपल्याला विचारले तुम्ही या कोर्सचा किंवा या योजनेचा लाभ घेतलेला आहे का, म्हणजे TIT मार्फत तुम्ही प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे का असं विचारलं मित्रांनो. येस केलं तर बघा आपल्याला इथं ऑप्शन कोणकोणते येतात, जे ग्रॅज्युएट लेवलचे आहेत तेच ऑप्शन येत आहेत मित्रांनो. म्हणजे ज्यांनी आता या अगोदर म्हटलं तर पोलीस व सैन्य प्रशिक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते ग्रॅज्युएट लेवलसाठी अर्ज करू शकतात आणि त्यांचं सिलेक्शन देखील होऊ शकतं मित्रांनो. कारण ही एक्झाम वेगळी किंवा ही एक्झामची लेवल वेगळी आणि त्या एक्झामची लेवल वेगळी असणार आहे. तर माझ्या अंदाजानुसार इथं ते ऑप्शन देखील येत नाही. तर तुम्ही डायरेक्टली इथं नो करू शकता, कारण याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी घेतलेलंच नसतं, तुम्ही पोलीस प्रशिक्षण घेतलं असतं आणि हे सेपरेट आहे, हे ग्रॅज्युएट लेवलचं प्रशिक्षण आहे. तर याच्यासाठी तुम्ही नो करू शकता. आणि जर तुम्ही ऑलरेडी पोलीस प्रशिक्षण घेतलं असेल तर याचा फॉर्म भरून देऊ शकता. पुढे तुमचं सिलेक्शन झालं तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला भरपूर शिष्यवृत्ती भेटणार आहे. तर ही एक चांगली गोष्ट असणार आहे मित्रांनो. तुम्ही ग्रॅज्युएट लेवलचा अर्ज भरून द्या. पुढे तुमचं काही एखादा नोटीस आलं त्याच्याबद्दल काय माहिती आली तर त्याच्याबद्दल अपडेट आपल्या चॅनलवरती रेग्युलर दिलं जाईल. ठीक आहे. बाकी विचारलं आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का नाही असं विचारलंय, येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करणार. फॅमिली इन्कम आपल्याला 8 लाखाच्या खाली आहे की नाही असं विचारले, तर आपण इथं बिलो 8 लाखाच्या खाली सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे की नाही, येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करणार. सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्ही सर्टिफिकेटचा नंबर देणार. आणि इथं अजून एक यामध्ये बघा, ते सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे हे आपल्याला विचारलं जातंय. आता यामध्ये बघा तहसीलदारचं ऑप्शन आहे. तहसीलदार किंवा आपल्याला नायब तहसीलदार जिथून पण भेटलं असं सर्टिफिकेट वरती दिलेलं असतं ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय. आता इथे बहुतेक विद्यार्थ्यांचा इथे एक कॉमन प्रश्न विचारला जात होता की इन्कम सर्टिफिकेट 3 वर्षाचं लागतं ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी. तर तसं काही नाहीये मित्रांनो. जर तुम्ही आपण भारतीचा SC कॅटेगरीचा जो फॉर्म आहे तो भरताना जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी माहिती दिलेली होती की आपल्याला 3 वर्षाचंच इन्कम सर्टिफिकेट लागतं. कारण त्या कॅटेगरीचं जर म्हटलं तर कॉमनली 3 वर्षाचं सर्टिफिकेट असतं मित्रांनो. आणि ते विद्यार्थी 3 वर्षाचं काढत असतात. त्यांचं 1 वर्षाचं देखील निघतं, 3 वर्षाचं देखील निघतं. परंतु ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी जो आत्ताला आपण फॉर्म भरत आहे मित्रांनो, यांचं 1 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट असेल तरीही काय अडचण नाही, तुम्ही TITचा फॉर्म भरू शकता. कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये मित्रांनो. आणि पोलीस व सैन्य प्रशिक्षणासाठी देखील 1 वर्षाचं लागतं, 3 वर्षाचं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये. आणि 1 वर्षाचं असलं तरी चालतं. इथं देखील कुठेही मेन्शन केलेलं नाहीये, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मात्र SC कॅटेगरीचा जो फॉर्म आहे जो आपण भरत होतो मागील व्हिडिओ त्याच्यावरती बनवलेला आहे, तो बघितला नसेल तर तो जाऊन बघा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्याच्यामध्ये स्पष्टपणे 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे होतं असं मेन्शन केलेलं होतं. ठीक आहे. तर हे तुम्हाला याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. इथे तुम्हाला चेकबॉक्स टिक मार्क करण्यासाठी ऑप्शन आहे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला चेकबॉक्स टिक मार्क करायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर बघा आता बाकीची सर्व माहिती जर म्हटलं तर इथून पुढील जी माहिती आहे ती सारखीच आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करत नाहीये मित्रांनो. इथून पुढे जर म्हटलं तर आपण बार्टीचा फॉर्म भरलेला आहे SC कॅटेगरीचा, पूर्ण प्रोसेस सारखीच आहे, ज्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तो व्हिडिओ बघा, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती समजून येईल. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर जेवढे तुमचे प्रश्न होते मनातील प्रश्न, जसं की पोलीस व सैन्य प्रशिक्षणाचे अर्ज सुरू झालेले आहे की नाही तो प्रश्न झाला, त्याच्यासोबत इन्कम सर्टिफिकेट, त्याच्यासोबत कास्ट व्हॅलिडिटी, हे मी तुमचे जे प्रश्न होते ते क्लिअर करून घेतलेले. पुन्हा एकदा मी तुमचे हे प्रश्न क्लिअर करतो आणि इथून पुढे अर्ज कसा भरायचा तो व्हिडिओ डिटेलमध्ये डायरेक्टली प्रिंट घेईपर्यंत तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवला, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. ठीक आहे. बाकी कोणत्या प्रकारचं चेंज नाहीये, पुढे सारखीच आहे. आता फक्त शैक्षणिक पात्रता टाकायची, शैक्षणिक पात्रता 10वी-12वीची माहिती द्यायची, ग्रॅज्युएशनची माहिती द्यायची. त्याच्यानंतर फक्त आपले फोटोग्राफ, सिग्नेचर आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि फक्त सबमिट करायचं, प्रिंट घ्यायची. याच्या व्यतिरिक्त काहीच फॉर्म राहिलेलं नाहीये, संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे मित्रांनो. पुन्हा आता जे प्रश्न कॉमन प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती पूर्ण थोडक्यात माहिती देतो. तर बघा, पोलीस व सैन्य प्रशिक्षणाचे फॉर्म सुरू झालेले नाहीये, सर्व ग्रॅज्युएशन लेवलचे फॉर्म चालू आहे. पोलीस व सैन्य प्रशिक्षण TIT मार्फत जे दिलं जातं त्याचे अजून अर्ज सुरू व्हायचे बाकी आहेत. ते झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती अपडेट भेटून जाईल. सध्याला त्याच्याविषयी कोणत्या प्रकारचं अपडेट आलेलं नाहीये, सध्या फक्त ग्रॅज्युएशन लेवलचं चालू आहे. आणि गेल्या वर्षी देखील ग्रॅज्युएशन लेवलचे पहिले फॉर्म भरून घेतले होते, त्यांचं सिलेक्शन देखील झालं होतं. त्यानंतर TITचं जे पोलीस व सैन्य प्रशिक्षण आहे याचे फॉर्म सुरू झालेले होते. तर आय थिंक त्याच्यानंतरच फॉर्म सुटतील मित्रांनो, त्याचं अपडेट आपल्या चॅनलवरती भेटून जाईल.
सेकंड नंबरचं जर म्हटलं तर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी लागते का? तर लगेच नाही लागत, परंतु आता एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांची देखील कास्ट व्हॅलिडिटी लवकर येत असते मित्रांनो. जर तुम्ही थोडं रिसर्च केलं, व्यवस्थित लवकर फॉर्म भरला, लगेच तुम्ही तिकडं जे तुमचं आदिवासी विकास भवन असतं त्याच्यावरती तुम्ही जाऊन जमा केला, व्हेरिफिकेशन केलं, तर तुमची कास्ट व्हॅलिडिटी देखील 5 ते 10 दिवसामध्ये लगेच येते मित्रांनो. सध्या ही फक्त सीईटी तुमचं जे सीईटी होणार आहे मित्रांनो, म्हणजे तुमची एक्झाम टेस्ट होणार आहे मित्रांनो, याच्या मार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे, तर त्याच्यामुळे लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काही होणार नाही. तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर लगेच अर्ज भरू शकता, काही अडचण नाही मित्रांनो. कास्ट व्हॅलिडिटी आल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ती लागते, तर त्यावेळेस तुम्ही सादर करू शकता, तर लगेच अप्लाय करू शकता मित्रांनो. तुमची तोपर्यंत आरामशीर कास्ट व्हॅलिडिटी होऊन जाईल मित्रांनो, तर काही अडचण नाही. दुसराही प्रश्न तुमचा इथं क्लिअर झाला मित्रांनो. त्याच्या सोबत पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, अजून एक तुमचा कॉमन प्रश्न विचारला जात होता की इन्कम सर्टिफिकेट, ठीक आहे, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लगेच लागतं का? तर इन्कम सर्टिफिकेट जर म्हटलं तर लगेच लागतं मित्रांनो, तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे, परंतु 3 वर्षाचं लागणार नाही. एकच वर्षाचं आपलं एसटी कॅटेगरीचं जे इन्कम सर्टिफिकेट लागतं ते तुमच्याकडे असेल तरी तुम्ही इथं अर्ज भरू शकता. 3 वर्षाचं कंपल्सरी नाहीये आणि काढत पण बसू नका. 1 वर्षाचं इथं चालून जाणार आहे, काय अडचण नाही मित्रांनो. कारण इथं मेन्शन पण केलेलं नाहीये, गेल्या वर्षी पण 1 वर्षाचं चाललं होतं, या वर्षी पण चालेल, आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं असतं, त्यांना डायरेक्टली इथं मेन्शन केलेलं असतं. जर तुम्ही जो जुना व्हिडिओ आपला चॅनलवरती अपलोड केलेला आहे, भारतीचा भरला होता, एससी कॅटेगरीसाठी असतो तो, तर तो जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी होतं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मी दिलेली होती तेव्हा, ठीक आहे. बाकी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमाने. अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.